राजकीय वर्तुळातून खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांनी भाजपला रामराम केल्याची माहिती समोर येते तर ते राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करणार अशी माहिती ही समोर आली आहे। त्यांनी स्वतः तसंच जाहीर केलंय। राजेंद्र देशमुख यांनी शरद पवारांची सांगलीमध्ये भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता ते भाजपला रामराम त्यांनी ठोकलेला आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये ते प्रवेश करणार आहेत। भेटीनंतर भाजप सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत, त्यांनी तसं स्पष्ट केलं आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विधानसभेच्या आधी जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि मुख्यतः जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचे नेते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। तर खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांनी थोड्याच वेळापूर्वी शरद पवारांची भेट घेतलेली होती सांगलीमध्ये आणि त्यानंतर आपण भाजप सोडत असल्याचं जाहीर केलंय। राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करणार असल्याचं सुद्धा सांगून टाकलेलं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या आधी खानापूरमध्ये भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय। शरद पवार पक्षामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं सुद्धा राजेंद्र देशमुख यांनी जाहीर केलंय। पवार साहेबांना भेटायसाठी आलो। मी आता राष्ट्रवादीत आहे, भाजप बीजेपी मध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलो। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।